पैसे नाही आणि उपचार करू शकत नाही, ह्याच्यामध्ये जर का माझा पेशंट दगावला तर याची जबाबदारी कोणाची? आम्ही बँकेत पैसे ठेवून चूक केली का? पेण अर्बन बँकेच्या महाघोटाळ्यानं ठेवीदार असे खचून गेलेत. संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा सुरू असला तरी त्याला खूप वेळ जातो, त्यामुळे ठेवीदार पुरते हतबल झालेत. पण बँकेच्या ठेवीदारांना आता दिलासादायक चित्र निर्माण झालं. बँकेच्या पैशातून खरेदी केलेल्या मालमत्तेच्या लिलावाला दिलेली स्थगिती मुंबई हायकोर्टानं उठवली. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या जर विकून पैसे आले तर ते ठेवीदारांना प्रथम द्यावेत, असं हायकोर्टाने स्पष्टपणाने म्हटलेलं आहे. पेण अर्बन बँकेकडून ठेवीदारांना 632 कोटी रुपये देणं आहे. आतापर्यंत पोलिसांनी ठिकठिकाणी 131 एकर जमीन जप्त केली. तिची बाजार मूल्यानुसारची किंमत 444 कोटी 86 लाख रुपये एवढी आहे. एकट्या पनवेलमधली 2 समोर न आलेल्या जमिनीची किंमत 42 कोटी 11 लाख रुपये एवढी आहे. ठेवीदार संघर्ष समितीला मिळालेलं हे मोठं यश असून हायकोर्टाच्या निर्णयामुळे मालमत्तेचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झालाय. असं झालं तर बँकेचं पुनरुज्जीवन करणंही शक्य आहे, पण त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. रायगडहून प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.